नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक किशोर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी यश तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे स्वसंरक्षण यंत्रणा GNM फर्स्ट इयर BAV सायन्सचा हा क्वेश्चन बघत आहोत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला ज्यांना गरज आहे तिकडे नक्की विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली त्याची स्वसंरक्षण यंत्रणा, त्याची व्याख्या बघूया. तर संघर्षणात्मक परिस्थितीत व्यक्तीला तीव्र चिंता मानसिकता निर्माण झाल्यास व्यक्ती स्वसंरक्षणार्थ ज्या वर्तन यंत्रणांचा अवलंब करते त्यांना स्वसंरक्षण यंत्रणा किंवा संघर्ष सोडवण्याचे अप्रत्यक्ष मार्ग असे म्हणतात. डेफिनेशन काय आहे तर तुम्हाला 5 मार्काला विचारतात तेव्हा तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहे. तर ही व्याख्या आहे. तर ती संघर्षणात्मक परिस्थितीत व्यक्तीला तीव्र चिंता मानसिकता निर्माण झाल्यास व्यक्ती स्वसंरक्षणार्थ ज्या वर्तन यंत्रणांचा अवलंब करते त्यांना स्वसंरक्षण यंत्रणा किंवा संघर्ष सोडवण्याचे अप्रत्यक्ष मार्ग असे म्हणतात. ही झाली डेफिनेशन. आता आपण त्याच्या थोडक्यात बघूया काय आहे तर जीवनात समायोजन साधणाऱ्या व्यक्तीला सुख समाधान लाभते अशी व्यक्ती अधिक कार्यक्षम असते. प्रत्येकजण आपापल्या कृतीनुसार जीवनात समायोजन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. समायोजन साधण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीला संरक्षण यंत्रणेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. आपली प्रतिमा उजळ ठेवण्याचा व प्रतिष्ठा टिकवण्याचा व वाढवण्याचा आपण सतत प्रयत्न करीत असतो. जीवनात जेव्हा आपण समायोजन साधणाऱ्या व्यक्तीला सुख समाधान लाभते अशी व्यक्ती अधिक कार्यक्षम असते. प्रत्येकजण काय आपापल्या कृतीनुसार जीवनात समायोजन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. समायोजन साधण्याच्या म्हणजे प्रक्रियेत व्यक्तीला संरक्षण यंत्रणेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. आपली प्रतिमा उजळ ठेवण्याचा, प्रतिष्ठा टिकवण्याचा व वाढवण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. ठीक आहे. एखादी जर चूक झाली तर त्याचा दोष आपण स्वतःकडे घेत नाही, दोष इतर कोणाचा आहे सांगून मोकळे होतो. एखाद्या मुलीला ॲनाटॉमीच्या पेपरात कमी गुण पडले तर आपण अभ्यास केला नाही हे न सांगता सरांनी नीट शिकवले नाही असं सांगून मोकळे होते. दोष आपला नाही, परिस्थितीचा आहे किंवा अन्य कोणाचा हे सांगण्याकडे आपला कल असतो. जेव्हा जेव्हा व्यक्तीची न्यूनत्व किंवा कमतरता समाजात उघडी पडेल अशी तिला भीती असते तेव्हा व्यक्ती चिंताग्रस्त होते. आपली चूक न स्वीकारता आपल्या वर्तनाचे समर्थन करण्याचा अनेक युक्त्या आणि प्रयुक्त शोधल्या जातात. आपल्याभोवती संरक्षण यंत्रणेच्या माध्यमातून एक प्रकारची तटबंदी व्यक्ती तयार करते. स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का बसू देत नाही, उलट आपली प्रतिष्ठा कशी वाढवेल हे दाखवण्याचा व्यक्तीचा प्रयत्न असतो. या प्रयत्नामुळे व्यक्तीचा मानसिक ताण काही प्रमाणात कमी होतो व परिस्थितीत समायोजन साधले जाते. म्हणजे आपल्याला एखादी आपण चूक झाली तर दुसऱ्या कुणामुळे झाली हे आपण त्याच्यावरती ब्लेम टाकून मोकळे होतो. मग आपण काय करत असतो तर स्वतःचं संरक्षण करत असतो एक प्रकारे. ते बाळंट किंवा जी चूक झाली ते आपल्यावर येऊ नये अशा प्रकारे. ठीक आहे. तर स्वसंरक्षण यंत्रणेचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये काय आहेत तर सिग्मांड फ्राइड जे आहेत या मनोविश्लेषण तज्ज्ञांचे संरक्षण यंत्रणांचे 3 गुणधर्म प्रतिपादन केले आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे संरक्षण यंत्रणा अबोध असतात. संरक्षण यंत्रणामुळे चिंतेपासून बचाव होतो. संरक्षण यंत्रणांचा वापर केल्याने वंचना होते. स्वतःच्या चिंतेपासून रक्षण करण्यापेक्षा सामाजिक अपमानापासून रक्षण करण्यासाठी व स्वतःपेक्षा इतरांना फसवण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. जेव्हा जेव्हा व्यक्तीची न्यूनत्व किंवा कमतरता समाजात उघडी पडेल अशी तिला भीती असते तेव्हा व्यक्ती चिंताग्रस्त होते व स्वसंरक्षण यंत्रणांचा उपयोग करते. जेव्हा जेव्हा व्यक्तीची न्यूनत्व किंवा कमतरता जेव्हा समाजात उघडी पडेल अशी तिला भीती असते तेव्हा व्यक्ती चिंताग्रस्त होते व आपलं स्वतःचं रक्षण स्वसंरक्षण यंत्रणा म्हणजे काय तर आपण स्वतःचं रक्षण कसं करायचं, ठीक आहे, याचा वापर करणं. ठीक आहे. असं आहे ते. त्यानंतर स्वसंरक्षण यंत्रणांचे फायदे काय होतात तर आघात सहन करणे म्हणजे स्वसंरक्षण यंत्रणा मूलतःच चांगले किंवा वाईट असे म्हणता येत नाहीत. दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या अडचणीमध्ये आपण सगळेच या यंत्रणांचा वापर करत असतो. अशावेळी कोणत्याही वाहनातील स्कूटर, मोटार किंवा इत्यादी अपघात असणाऱ्या किंवा सहन करणाऱ्या यंत्राप्रमाणे काम करतात असे म्हटले जाते. म्हणजेच रस्त्यावरील लहानसहान खचखच चालकाला समजून देण्याचं काम जसे शॉक अब्सॉर्बर करत असतो तसे जीवनातील लहानसहान अपमान, वैफल्य, मानसिक ताण व्यक्तीला जाणवून देण्याचे काम स्वसंरक्षण यंत्रणा करत असतात. म्हणजे काय आहे तर खाचखळके वगैरे असतात त्याचं काम जे ड्रायव्हरला किंवा ह्याला वाहनाला जाणवू नये याच्यासाठी जे आहे शॉक ऑब्झर्वर जे आहेत
अब्सॉर्बर ते काम करत असतं. तसे जीवनातील लहान सण अपमान, वैफल्य आणि मानसिक ताण आहेत हे जाणून देण्याचं काम काय करत असतं, स्वसंरक्षण यंत्रणा करत असते. तर आपण ती चांगली आहे किंवा वाईट आहे असं आपण तिला म्हणू शकत नाही. ठीक आहे. आणि तात्पुरता उपयोग त्याचा काय आहे, तर तात्पुरता उपयोग आहे वृद्धासमर्थन, तादामीकरण, उदानीकरण इत्यादीमुळे वैयक्तिक जीवन तर सुखी होतेच, परंतु सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने या यंत्रणा हितकारक असतात. धोक्याची परिस्थिती निर्माण झाली की तात्पुरत्या उपयोगाच्या म्हणूनच ही यंत्रणाकडे पाहिले जाते. तसंच स्वसंरक्षणाचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. जेव्हा स्वसंरक्षण यंत्रणाचा आवाजा उपयोग केला जातो त्यामध्ये मूलभूत प्रेरणांचा संघर्ष सोडवला जात नाही. चिंतेच्या मुळाशी असलेला प्रेरणा संघर्ष सोडवण्यापेक्षा चिंतेचे निराकरण केले जाते. नवीन असामान्य परिस्थितीत संरक्षण यंत्रणा व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाही, उलट संरक्षण यंत्रणामुळे चिंता वाढते. त्यानंतर स्वसंरक्षण यंत्रणा व परिचारिकाचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये, तर रुग्ण व त्यांचे कुटुंब याचे प्रसंगानुरूप वर्तन परिचारिकेला समजून घेता येते. उदाहरणार्थ आपण एखाद्या रुग्णाच्या आजाराचे गंभीर निदान केले अथवा रुग्णाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील जवळच्या व्यक्ती शॉक होऊन आरडाओरडा करतो किंवा रडणे, स्वीकार करणे अशा रिग्रेस ज्या आहेत त्या नकारात्मक वर्तन पाहायला आपल्याला मिळते. वास्तव परिस्थिती मान्य न होण्यास थोडा वेळ लागतो हे आपण समजून घेतले पाहिजे. त्याच्यामध्येच आहे प्रक्षेपण. प्रक्षेपणमध्ये काय होतं, तर रुग्णाच्या अनपेक्षित जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कारण परिचारिक किंवा डॉक्टरांचा हलगर्जीपणाचे प्रक्षेपण करून नातेवाईक आपला राग व्यक्त करतात. परिस्थिती निवळेपर्यंत थोडी शांतराने हितकारक. म्हणजे कधी कधी काय होतं, एखादा रुग्ण आजारी पडला आणि खूप सिरियस आहे आणि तो गेला, ठीक आहे, दगावला, तर त्याच्यामध्ये रुग्णाचे नातेवाईक काय करतात, तो ब्लेम आहे तो डॉक्टर किंवा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गेले असा आपला राग व्यक्त करतात. त्याच्यामध्ये परिचारिकेची काय भूमिका आहे, तर परिचारिकेची भूमिका आहे परिस्थिती निवळेपर्यंत थोडं शांत राहायला पाहिजे, कारण ते दुःखात असतात लोक. त्याच्यानंतर परिचारिकेच्या कामाचे स्वरूप तणावयुक्त असते. तिला ड्युटीवर घर, कुटुंब सांभाळावे लागते. ड्युटीवर आलेला राग, भाव विस्थापने ती आपल्या मुलांवर काढू शकते. ड्युटी व कुटुंब यांची मिक्सिंग करू नये. ताणतणावमुक्त राहण्यासाठी ताणतणाव राहण्यासाठी आपण मिक्सिंग करायचं नाही आहे. ठीक आहे. परिचारिका काय करतात, परिचारिकांनी काय करायचं, तर आपल्या कामाचं स्वरूप तणावयुक्त असतं. तिला ड्युटी आणि कुटुंब सांभाळावं लागतं आणि आलेला राग जो आहे, आलेला राग, भाव विस्थापने ती आपल्या मुलांवर काढू शकते. ड्युटी व कुटुंबाचे मिक्सिंग करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे स्वसंरक्षण यंत्रणा हा ऑलरेडी 5 मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे बिहेवियर सायन्समध्ये. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. तर तुम्ही नोट्स काढून ठेवा ह्याच्या. अभ्यासाला लागली नसेल तर आजपासून अभ्यासाला लागा, कारण तुमची परीक्षा येईल आणि मग तुम्ही जेव्हा टंगमंग करत राहणार, परीक्षा कधी येऊन जाईल तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही आता अभ्यास नाही झाला, जेव्हा परीक्षेची डेट येते तेव्हा स्टार्ट करणार, अभ्यास नाही झाला आता काय करायचं, माझा अभ्यास नाही झाला. तर अशी गोष्ट किंवा अशी घटना घडू नये त्याच्यासाठी आतापासून जेव्हा अभ्यास करणार, जुने क्वेश्चन जेव्हा सॉल्व करणार, ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते सॉल्व करा आणि मग तुम्हाला ते कठीण जाणार नाही. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.